आजच्या जगात आपल्याला खडानखडा बातमी सहज मिळून जाते, मात्र आपल्या गावात, आपल्या शेजारी, आपल्या जिल्ह्यात काय घडतंय हे मात्र कळत नाही। पाहूयात मराठवाड्यातील आजच्या ताजा घडामोडी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत मार्च-एप्रिल 2019 च्या BA, BSc प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाची परीक्षा सुरू आहे। परीक्षा नियंत्रकांनी नेमलेली पथके परीक्षा स्थळांची पाहणी करण्यासाठी कार्यरत झाली आहेत। परळी येथील वसुंधरा वरिष्ठ महाविद्यालय घाटनांदूर येथे भरारी पथकाने सर्वेक्षण करून 4 कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली। पेपर संपलेले सुद्धा कैलासवासी शंकरराव गुट्टे वरिष्ठ महाविद्यालय धर्मापुरी येथे BSc प्रथम वर्षातील 5 विद्यार्थी व विद्यार्थिनींवर कारवाई करण्यात आली। गबाळ कारभार चालू असून दोन्ही महाविद्यालयात पोलीस बंदोबस्त नसल्याचे सर्वेक्षण करणाऱ्या भरारी पथकाचे चेअरमन डॉक्टर प्राध्यापक धम्मपाल घुमरे यांनी सांगितले। भरारी पथकाचे सदस्य डॉक्टर प्राध्यापक इंद्रजित भगत, डॉक्टर प्राध्यापक अविनाश मुंडे, डॉक्टर प्राध्यापक दशरथ रोडे या परीक्षा पथकाने संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयावर कडक कारवाई केली आहे। दशरथ रोडे, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, परळी। परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात असणाऱ्या राजा गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। तसे निवेदनही उपजिल्हाधिकारी यांना दिले आहे। मतदार हा खरा राजा असतो, परंतु राजा गावातील मतदार हा निवडणूक व लोकप्रतिनिधींना कंटाळला आहे। सर्व ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे की यंदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा। लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचे असो, ते नागरी सुविधा पुरवत नाहीत। रस्ता, पाणी, वीज या गंभीर प्रश्नाला गावामधील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे। निवडणुका आल्या की सर्वच राजकीय पक्षांकडून आश्वासनाची खैरात दिली जाते। निवडणुका झाले की कुणी डुंकून पाहत नाही। या राजकारण्यांचा वीट आला असून राजकीय लोकांना गावामध्ये प्रवेश करू नये यासाठी फलकही लावण्यात आले आहेत। जोवर रस्ता बांधला जात नाही तोवर कुठल्याही निवडणुकीला मतदान करणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे। तेव्हापासून आमच्या एक राजा गावाला ब्राह्मणगाव ते राजा हा रस्ता आजपर्यंत सुद्धा झालेला नाही। ही आमची खूप दुःखाची गोष्ट आहे। आणि यामध्ये आजपर्यंत आम्ही राजकीय व्यक्तींना किंवा प्रशासनाला बऱ्याच जणांना प्रयत्न केले, रोड संदर्भात रोड आमचा चालू करा किंवा दुरुस्त करून घ्या किंवा डांबरीकरण करा। यामध्ये आम्हाला त्यांनी फक्त रोडचं चिल्लारी काढणे आणि गिट्टी टाकणे या पलीकडे काहीच केलेलं नाही। आणि आमचं एक खेदजनक आहे की लहान विद्यार्थी सध्या इथे आलेले आहेत की लहान विद्यार्थ्यांना 5वी पर्यंत गावामध्ये शाळा आहे, परंतु 5वीच्या समोर 6वी 7वीच्या उच्च शिक्षण वगैरे सगळं घ्यायचं असेल तर शहराकडे जावं लागतं। त्यामध्ये सुद्धा रस्ता नाही आहे। तर त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये सुद्धा आमचे जे युवक आहेत शहराकडे येणारे त्यांना सुद्धा गाडीसुद्धा आणता येत नाही, मोटरसायकलसुद्धा आणता येत नाही। सर्व रस्त्यावर पाणीच पाणी असते आणि सर्व रस्ता चिखलमय होऊन बरेच जणांचं तिथे परेशानी होत असते। आणि गावामध्ये जे वयोवृद्ध आहेत किंवा गर्भवती महिला आहेत, एखादी डिलेवरीची जर महिला गावात असेल तिला जर रात्री बेरात्री जर दवाखान्यात न्यायचं असेल तर त्यावेळेस ती महिला आणि ते बालक दगावण्याची सुद्धा भीती अशी आपल्याला भविष्यामध्ये मानता येत नाही। मंजुरी मिळाली असताना प्रशासनाच्या दीर्घ कारवाईमुळे ही व्यवस्था ताटगळत आहे आणि याचं टेंडर, याची वर्क ऑर्डर तात्काळ करून या ठिकाणी या गावाच्या रस्त्याचे जे प्रश्न आहे त्या गावाच्या रस्त्याचा प्रश्न म्हणजे गावातून येणारे शाळे विद्यार्थी, त्यानंतर आरोग्य आणि गावाबाहेर जाण्यासाठी जे शिक्षणासाठी मुलं जातात त्यांची खूप हेरंबळ होत आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्हाला शासनाला मी या ठिकाणी एकच सांगणार आहे की आपण जे प्रशासन या ठिकाणी राबवत आहोत याची वर्क ऑर्डर, याचं टेंडर लवकरात लवकर करून गावाला पावसाळ्याच्या अगोदर रस्त्याची व्यवस्था करावी, एवढंच या ठिकाणी मी गावकऱ्याच्या वतीने ग्वाही देतो। उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देताना राजा गावातील मुले, मुली, वयोवृद्ध, महिला व पुरुष यांचा समावेश होता। भागवत ढवळे, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, सेलू। सबस्क्राइब करा आमचे चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा मराठवाडा टीव्ही, गर्व संतभूमीचा आवाज मराठवाड्याचा।